यावेळी गावाकडून भरपूर शेवग्याच्या शेंगा आल्या. 2-3दा भाजीही करून झाली. उरलेल्या या शेंगांना लॉंग टाइम स्टोअर करण्यासाठी शेवग्याचे सालीसह असे तुकडे करून घेतले. ते स्वच्छ धुवून निथळून घेतले. एका पातेल्यामध्ये भरपूर पाणी घातले. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमचाभर हळद, चमचाभर मीठ घालून उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर शेवग्याचे तुकडे घातले आणि चांगले ढवळून घेतले. आता आपल्याला शेवगा साधारणतः 20% शिजेल एवढेच ठेवायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि शेवग्याचे तुकडे चाळणीवर काढून घ्यायचे. निथळून झाले की एखाद्या सुती कपड्यावर पसरवून घालायचे आणि फॅन खाली साधारणतः 1 तास वाळू द्यायचे. मग हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरला ठेवून द्यायचे. अशा प्रकारे आपण शेवगा 6 ते 7 महिने आरामात स्टोअर करू शकतो. फक्त जेव्हा आपल्याला वापरायचा असेल तेव्हा गरजेपुरते तुकडे काढून घ्यायचे आणि उरलेले तुकडे पटकन फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे.